लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भात भाजपला मोठा फटका बसला। आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे विदर्भातील सर्व आमदार ॲक्शन मोडवर आलेले आहे आणि नियोजन सुरू केलेले आहे। माझ्यासोबत भाजपचे आदिवासी नेते आमदार होई सर आहेत। सर, मोठा फटका होता लोकसभा निवडणुकीमध्ये, आता विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तुम्ही सगळे कामाला लागलेले, काय नियोजन आहे नेमकं? हे अगदी सत्य आहे। लोकसभामध्ये आम्हाला फटका बसलेला आहे, तर आम्ही विधानसभेचा सुद्धा हा फटका बसू नये त्यासाठी आम्ही आजपासून जसं निवडणुका संपल्या तेव्हापासूनच मी सुद्धा कामाला लागलेला आहे। ॲक्च्युली आमच्या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये बहुत प्रमाण आदिवासी प्रमाण आहे, शेड्यूल कास्टचं प्रमाण आहे। त्या लोकांनी आम्हाला लोकसभेमध्ये मतदान केलेलं आहे, म्हणून आम्ही सुद्धा आता विधानसभेची तयारी करताना मी सुद्धा एक प्रिमिटिव्ह ट्राईब्स म्हणून आहो, 2 टर्म आमदार झालेला आहे, 17 वर्ष मेडिकल ऑफिसर होतो। हा संपूर्ण अनुभव आणि गेल्या 25 वर्षापासून राजकारणामध्ये सहभाग असल्यामुळे आपल्याला त्यामधल्या कुठल्या लेखुण्या आहेत ते आम्हाला पुरा ॲनालिसिस केलेला आहे। त्याच्यातला आमचा आदिवासी समाज असेल, ग्रामसभा असेल, हे संपूर्ण काँग्रेसकडे या लोकसभामध्ये वळला। आता मी या गडचिरोली विधानसभाची आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे की आदिवासी समाज, ग्रामसभा आणि शेड्यूल कास्ट हे मतदान आपल्याकडे कसं येतील, ज्या पद्धतीने 20 ते 25% 2014-2019ला मला मतदान भेटले होते, तर यावर्षी आम्ही 20 ते 25 ते 30% ट्रायबल मतदान आणि शेड्यूल कास्टचा मतदान आणि ओबीसीचा मतदान जास्तीत जास्त जसं तसं राहील या पद्धतीने मी आजपासून सुद्धा कामाला लागलेला आहे। पूर्ण पंचायत समिती, जिल्हा परिषद, सर्कल निहाय आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। लवकरच या विधानसभाची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मला एक सांगा सर, विदर्भातला जो आदिवासी मतदार होता 2014 आणि 19 दोन्ही वेळेस भाजपच्या पाठीमागे उभा राहिलेला हा मतदार, परंतु यावेळेस संविधानाचा मुद्दा आला आणि शेड्यूल कास्टसोबत आदिवासी मतदारही जो आहे तो काँग्रेसकडे गेला, ही धोक्याची घंटा मानता की नाही तुम्ही? नाही, हे अगदी सत्य आहे, परंतु आम्ही त्याला कन्व्हिन्स करायसाठी मी पूर्णपणे हे आपण लागलेलं आहे। कारण मी सुद्धा मेडिकल ऑफिसर होतो, 17 वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे। SC STच्या मुवमेंटमध्ये आम्ही काम केलेलं आहे, त्यामुळे या येणाऱ्या कालखंडामध्ये विधानसभामध्ये आपल्याकडे भारतीय जनता पार्टीकडे याला आपण वळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। काय वाटतं तुम्हाला, शेतकऱ्यांची नाराजी असो, संविधानाचा मुद्दा, कुठले मुद्दे तुम्हाला लोकसभेत जास्त नुकसानकारक ठरले आणि ते ठरू नये म्हणून आता सरकारने काय करायला पाहिजे, काय वाटतं? नॅशनल मुद्दे न घेता काँग्रेसनं स्थानिक इश्यू, छोटे छोटे इश्यू घेऊन ते लोकसभा जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही यावेळेस स्थानिक मुद्दे घेऊन आमच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, आमच्या गडचिरोली जिल्ह्यासाठी गडचिरोली विधानसभामध्ये भारी जास्तीत जास्त कामं आम्हाला दिलेली आहेत, जास्तीत जास्त निधी आम्हाला दिलेले आहेत। जे 75 वर्षात जे काम झालेले नव्हते ते 10 वर्षात मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम केलेले आहे। त्यामुळे शेड्यूल कास्टचे मतदान, आदिवासीचे मतदान, ग्रामसभाचे मतदान, SC ST OBCचे मतदान आमच्या भारतीय जनता पार्टीशी खंबीरपणे उभे राहतील असा मला विश्वास वाटते। भाजपचा आदिवासी चेहरा पण आहे, काही मेळावे तुम्ही विदर्भात घेणार आहे की मोठा मतदार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आदिवासी मतदार मोठा आहे? हो, हे खरं आहे, 100% आदिवासीचं मतदान या विदर्भामध्ये जास्त आहे, म्हणून आम्ही पूर्ण प्रत्येक विधानसभाच्या निहाय आम्ही आदिवासी मेळावे मोठे आम्ही घेणार आणि भारतीय जनता पार्टीकडे जास्तीत जास्त कसे मतदान कौल होतील या दृष्टीने आपण प्रयत्न करणार। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।